मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे गंगाधर शास्त्री हे मळ्यात आलेले असतात तेव्हा सावित्री आणि ज्योतिबा या दोघांनाही संशय आलेला असतो. ज्योतिबा म्हणत असतात की हे कसं शक्य, गंगाधर शास्त्री आले इथपर्यंत मान्य आहे, पण अण्णा आणि दादा सुद्धा नुकतेच मळ्यातून गेलेले होते, ते कसे माघारी आले. हा संशय आता ज्योतिबांच्या मनात आलेला असतो, शंका त्यांच्या मनात आलेली असते. म्हणजे सावित्री लक्षात येते का, कारण बघ काय झालंय ते, कारण घरातलं लोकांपासूनच आपल्याला संघर्ष सुरू करायचा आहे. आपल्या घरातलेच लोक आपल्याला सपोर्ट करत नाहीयेत, म्हणजे त्यांना सुद्धा ही गोष्ट कळलेली होती. म्हणूनच ते गंगाधर शास्त्रींबरोबर आपल्याला इथे पकडण्यासाठी आलेले होते. म्हणजेच आपलं शिक्षण सुरू आहे, मी तुला शिकवतोय, ही गोष्ट त्यांच्या कानावर पडलेली होती असं ज्योतिबा सावित्रींना सांगत असतात. तेव्हा सावित्रीबाई म्हणतात मग आता काय करायचं. तेव्हा इकडे ज्योतिबा म्हणतात की आता तू खडू आणि पाटी दोन्हीही वापरायचं नाही, पण शिक्षण चालू ठेवायचं, आता गनिमी कावा करायचा. सावित्रीबाई म्हणतात म्हणजे काय करायचं. मग ज्योतिबा उठतात आणि तिथली काठी घेतात आणि जमिनीवरती लिहून दाखवतात. ते म्हणतात हे बघ, असं शिक्षण आता तुझं सुरू होणार आहे, म्हणजेच मातीवरती लिहिलेली अक्षरं मिटवताही येतील असं म्हणत त्यांनी तिला लिहून दाखवलेलं असतं. सावित्री ती अक्षरं पाहतात तेव्हा सावित्रींना सुद्धा खूप बरं वाटतं आणि सावित्री म्हणतात खरंच, हा तर खरंच गनिमी कावा आहे असं म्हणत सावित्री ज्योतिबांना बोलत असतात. सावित्रींना सुद्धा छान वाटलेलं असतं की त्यांनाही खरं तर टेन्शन असतं की अक्षर आपण गिरवतोय, पण हे कोणाला कळताही कामा नये, कारण हीच ती लोक आहेत आपल्याला इथे शिक्षा ठोठावली तर काय, आणि त्यापेक्षा स्वतःपेक्षाही आपल्या कुटुंबाला शिक्षा होईल याची काळजी त्यांना जास्त वाटत असते. त्यामुळं त्यांना ही गोष्ट पटलेली आहे, पण अन्यायाच्या विरुद्ध लढलं तरी पाहिजे. आणि जोपर्यंत जे पुस्तक आहे, पुस्तक आपण वाचत नाही, ग्रंथ वाचत नाही, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. कारण हे जे लोक आहेत म्हणजे शास्त्री वगैरे आहेत, ते गोरगरिबांना फसवतात, ही गोष्ट ज्योतिबांना समजलेली आहे. आणि हिशोबाच्या बाबतीतला गोंधळ तर ज्योतिबांनी स्वतःच काढलेला असतो, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर ज्योतिबा आता सावित्रीला शिकवतात. तेव्हा सावित्रीबाई म्हणतात की ज्योतिबा, अहो तुमचं जेवण राहिलेलं आहे, न्याहारी करायची राहिलेली आहे, तुम्ही न्याहारी करून घ्या असं सांगत असतात. तेव्हा सावित्रीबाई तिथे असतात आणि ज्योतिबा स्वतः आता जेवायला बसलेले असतात, पण ते सावित्रीकडे पाहतात, कारण सावित्रीने सुद्धा जेवण जेवलेलं नसणार आहे हे त्यांना माहिती असतं. आणि मग त्याच क्षणी ज्योतिबांनी काय केलंय माहितीये का, तर एक घास घेतलेला आहे आणि ते सावित्रीला भरवत आहे. पण सावित्री थोड्याशा घाबरलेल्या असतात, त्या लाजत असतात. अहो म्हणतात, अहो काय करताय हे तुम्ही, पाहिल ना कुणीतरी. तेव्हा मात्र ज्योतिबा म्हणू लागतात की तुम्ही जर जेवला नाही तर मीही जेवणार नाही. आता मात्र सावित्रीच्या पुढे एक पेच प्रसंग आलेला आहे. काय करायचं, आपण जर घास खाल्ला नाही तर आपले धनी, आपले मालक ते सुद्धा उपाशी राहतील. म्हणून सावित्रीबाई स्वतःहून आता जेवायला सुरुवात करतात आणि ज्योतिबांनी त्यांना घास भरवलेला आहे, तो लाजत लाजत खातात आणि गालातल्या गालात हसतात. इकडे आता सगळे घरी आलेले आहेत आणि फुलांचं चालू आहे, त्याचबरोबर निशिगंध वेगळा करायचा आहे, वेगवेगळी फुलं वेगळी करायची आहेत, हार ओवायचे आहेत, सगळं घर अगदी कामाला लागलेलं आहे. सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करत असतात. तेवढ्यातच सगून अवधी देते आणि म्हणते, चिमणा पारू लक्षात आहे का, उद्या काय करायचंय, जरा फुलं काढून ठेवा आणि त्याचबरोबर हारही करून ठेवा, न्यायचेत ना उद्या. मग लगेचच मोठा दादा जो आहे तो विचारतो काय झालं. अगं सगुणाऊ काय बोलतेस तू, हे कशासाठी. तेव्हा ती म्हणते अरे आपल्याला जत्रेला जायचंय ना, म्हणजेच खंडेरायाच्या दर्शनाला जायचंय जेजुरीला असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांच्याच लक्षात येतं आणि इकडे सगळेजण म्हणत असतात की हो आपण सगळेजण जाणार आहोत, ठीक आहे उद्या आपण सकाळी निघूया आणि हार वगैरे सगळं काढलं जाईल असंही सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता इकडे ज्योतिबा म्हणत असतात की नाही, मी येणार नाही, मला शाळेतून सुट्टी मिळणार नाही, त्यामुळं मी येऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेस सगळेजण म्हणत असतात काय हे ज्योती. तेव्हा ज्योतिबा म्हणत असतात की थॉमस मेरी येणार आहेत आणि त्यामुळं मी येऊ शकत नाही. मग सगुणाऊ म्हणते की चालेल. मग इकडे बाबांचं त्यांच्या म्हणणं असतं की मग आता दादा म्हणत असतात की काय करायचं, तुमच्या जेवणाचं काय. तेव्हा इकडे आऊ म्हणते की ठीक आहे, सावित्री थांबेल घरी त्याच्या जेवणासाठी असं ठरलेलं असतं. आता सावित्रीला थांबायला सांगितलं जातं. तेव्हा सावित्री पाहते आणि सावित्री म्हणते की ठीक आहे चालेल, मी थांबेल घरी असं सावित्री स्वतः सांगते. त्यावेळेस पारू म्हणत असते असं पण जाऊबाईसनी पण कुठं जायला मिळतं ना, त्या निमित्ताने झालं असतं ना. तेव्हा सगळेजण तिथं असतात, सगळेजण म्हणत असतात बरोबर आहे, पण ज्योतीसाठी. तेव्हा सावित्री म्हणते की ठीक आहे, मी थांबायला तयार आहे,
मग सावित्रीने थांबायला होकार दिलेला असतो. सगळेजण म्हणतात की सगुणाऊ म्हणते की ठीक आहे, आता राहू दे, पुढच्या वेळेस त्या दोघांना वेगळं पाठवूया, जाऊन येतील, ते दर्शन घेऊन येतील, काही हरकत नाहीये असंही सांगितलं जातं. तेव्हा इकडे दादा म्हणतो की ठीक आहे, चालेल, आता म्हणते ना आऊ, तर तसंच करूया. ते दोघं जण थांबतील घरी. आता उद्या आपल्याला निघायचं आहे, सगळी तयारी करायची आहे. पारू म्हणते की आपल्याला आता जाऊन खरेदी करायची आहे, जाऊबाई आपण दोघी जणी जाऊया असं सांगितलं जातं. आणि मग पारू सावित्रीला घेऊन खरेदी करण्यासाठी जाणार असते, कारण बानूसाठी साडी घ्यायची आहे, ओटी घ्यायची आहे, खणा नारळाची, हे सगळं घ्यायचं असतं असं ठरलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की गंगाधर शास्त्रींची पूजा सुरू असते आणि त्याच वेळी गंगाधर शास्त्रींकडे त्यांच्या दारामध्ये दूध घालण्यासाठी सुमन आलेली असते. गंगाधर शास्त्री पूजा करत आहेत, त्याच वेळी गोपिकाबाई त्यांना जे हवं नको ते सगळं तिथं देत असतात. त्यांच्या पूजेमध्ये कोणताही विघ्न यायला नकोय. आणि मग ते गायत्री मंत्र म्हणत आहेत आणि बाहेर सुमन गायत्री मंत्र ऐकत बसलेली असते आणि ती पुटपुटत सुद्धा असते. म्हणजे इतके दिवस झाले ती ऐकत असते, तर तिच्या कानावरती जेव्हा ते मंत्र पडत असतात, आता ऐकून ऐकून तिचं पाठ झालेलं असतं आणि त्यामुळं तिनं ते मंत्र म्हणत असते. सगळेजण तिथं आजूबाजूला जात असतात, पण सुमन मात्र दूध घालायला आलेली असते आणि ती ते मंत्र म्हणण्याचं काम करते. आता यातच खूप मोठा राडा होणार असतो. याची कल्पना सुमनला नसते. सुमन भानावर नसते. ॲक्च्युली तिच्या लक्षातच आलेलं नसतं की ती हे सगळं काय करते, कारण तिला याची केवढी मोठी शिक्षा भोगायला लागू शकते ही गोष्ट सुमनच्या लक्षात आलेली नसते. आणि बिचारी सुमन तिथे मंत्र पुटपुटत बसलेली असते. आणि नेमकं त्याच वेळेस आता गंगाधर शास्त्री बाहेर येतात. बाहेरची त्यांची पूजा बाकी असते, त्यासाठी ते बाहेर येतात आणि पाहतात तर काय, सुमनच्या तोंडून त्यांनी मंत्र ऐकलेले असतात. जेव्हा गंगाधर शास्त्री सुमनच्या तोंडून ते मंत्र ऐकतात, तेव्हा मात्र त्यांना धक्का बसतो आणि ते म्हणतात की घोर पातक झालेलं आहे, खूप मोठं पाप झालेलं आहे असं म्हणत त्यांच्या हातात असलेलं पाणी ते सुमनच्या तोंडावरती फेकून मारतात. आणि त्याचबरोबर गोपिकाबाई बाहेर या, गोमूत्र घेऊन या असं म्हणत त्यांनी गोमूत्र आणायला सांगितलेलं असतं. आणि जेव्हा गोमूत्र आणलं जातं तेव्हा मात्र इकडे हिने खूप मोठं पातक केलेलं आहे, धर्म बुडवण्याचं पातक केलेलं आहे, हिने धर्म बुडवलेला आहे असं म्हणत गंगाधर शास्त्री जोरजोरात ओरडत असतात. सगळी लोक जमलेली असतात आणि गंगाधर शास्त्रीचा आरडाओरडा सुरू झालेला असतो. आणि इकडे सुमन मात्र म्हणत असते की मी कोणतंही पाप केलेलं नाही. गंगाधर शास्त्री म्हणतात किती दिवस झालं तू हे ऐकते? तेव्हा ती म्हणते हो, बरेच दिवस झाले ऐकते आणि आज तू गुणगुणलेली पण आहे असं म्हणत गंगाधर शास्त्रींनी आता सुमनला ओरडायला सुरुवात केलेली असते. सुमनवरती त्यांनी राग त्यांचा चढलेला असतो आणि ते म्हणत असतात की हिच्याकडून खूप मोठं पाप झालेलं आहे. हे क्षुद्र लोक जे आहेत ते अशा पद्धतीने येत असतात, त्यांनी मंत्र म्हणण्याचं पाप केलेलं आहे, धर्म बुडवलेला आहे, हे खूप मोठं पातक आहे, हिला शिक्षा झालीच पाहिजे. आणि त्याचबरोबर आता इकडे गंगाधर शास्त्रीने ठरवलेलं आहे की सुमनला मोठी शिक्षा करायची, कारण सुमननं जे पाप केलेलं आहे त्याची शिक्षा तर तिला भोगावी लागणारच आहे असं त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. खरं तर हा सुडाच्या भावनेने केलेला एक शिक्षेचा प्रयत्न आहे हे लक्षात येतं, कारण या गंगाधर शास्त्रींना वाटतच नाहीये की बाकीच्या लोकांनी पुढे जावं, त्यांनी काहीतरी करावं असं त्यांना वाटतच नाहीये. ह्या गवळ्याच्या मुलीने येऊन आपल्या घरामध्ये येऊन आपले मंत्र ऐकलेले आहेत आणि ते मंत्र म्हटलेले आहेत, तिचे ते मंत्र पाठ झालेले आहेत, ती मंत्र सुद्धा म्हणत आहे. ह्या गोष्टीचा राग आता गंगाधर शास्त्रींना एवढा आलेला असतो आणि गंगाधर शास्त्री भयानक असे चिडलेले असतात. सुमन एकच म्हणत असते की मी कोणतंही पाप केलेलं नाहीये, मी पापी नाहीये, मी पापी नाहीये, पण गंगाधर शास्त्रींनी तिला शिक्षा सुनावलेली असते. सुमन मात्र डोक्याला हात लावून तिथं बसते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं सावित्री आणि पारू दोघीही आता बाजारात आलेले असतात. तिथं साडीचं दुकान असतं आणि मग पारू म्हणत असते आपण इथेच घेऊया, लय झाक साड्या आहेत इथं. सावित्री म्हणते की चालेल, मग एक बानूसाठी घेऊया, एक माणसासाठी घेऊया असं ती सांगते. त्याचबरोबर इथेच खण पण घेऊया, ते चांगले मिळतात, मग बांगड्या पण इथेच घेऊया असं सांगितल्यानंतर सावित्री म्हणते बांगड्या पण. तेव्हा मात्र लगेच पारू म्हणते की कसं आहे, तो जत्रेतला माल असतो ना, तो चांगला नसतो, म्हणजे कसं गाडीतनं उतरलं की पायऱ्या म्हणजे गडाला चढायला लागायचं, म्हणजे वेळ जाणार नाही ना, लवकर सगळं होईल असं इकडे पारू सांगते.
तेवढ्यातच रामागवळी धावत निघालेला असतो. त्याला मध्येच पडतो तो, एक जण सावरतो. तेव्हा मालक अहो खूप मोठं हे झालेलं आहे, गंगाधर शास्त्रींनी सुमनला शिक्षा सुनावलेली आहे. मला कळतच नाहीये की काय झालंय, कारण पहिला गावातला पहिला रतीब हा त्यांना दिला जातो. पहिलं त्यांच्या घरी दूध वाढलं जातं, मग अख्ख्या गावात दिलं जातं. मग अशी कोणती गोष्ट झालेली आहे तेच कळत नाहीये, सुमनला का शिक्षा सुनावली. इकडे आता पारू आणि सावित्री, अगं ती तर आपली सुमन आहे ना, नक्की काय झालं असेल. तेव्हा सावित्री म्हणते की आपण बघूया का, चला. असं म्हणत जाऊबाई आणि त्या दोघी जणी निघालेले असतात. दोघी जणी आता तिकडे निघालेल्या आहेत. ती साडी तिथे ठेवतात, साडी घेत असतात ती तशीच ठेवतात आणि दोघीही निघालेले आहेत. तेव्हा मात्र आता खूप मोठं टेन्शन आलेलं असतं की असं काय झालेलं आहे. आणि ते बाकीचे जे ब्राह्मण लोक असतात ते हसत असतात. आता सुमनच्या शिक्षेची तयारी गंगाधर शास्त्रींनी करायला सांगितलेली असते आणि जोपर्यंत हिच्या शिक्षेची तयारी होत नाही तोपर्यंत हिला इथून कुठेही जाऊ द्यायचं नाही असंही ठरलेलं असतं. तेव्हा मात्र आता हे सगळं तिथं पाहत असते आणि गोपिकाबाई सुद्धा तिथं आलेले असतात. त्यांना सुद्धा कळत नसतं की हे सगळं काय घडतंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे आणि या सगळ्यामुळं काय होणार आहे, हा प्रश्न पुढे उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळी आता सुमन म्हणत असते की मी कोणतंही पाप केलेलं नाही, माझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाही. असं म्हणत सुमन आपली बाजू मांडत असते. आपली बाजू ठामपणे मांडण्याचा तिथे प्रयत्न करत आहे. ती सांगत आहे की मी कोणतीही चूक केलेली नाही. पण सुमनचं बोलणं मात्र तिथं कोणीच ऐकून घेत नाही, कारण तू मंत्र ऐकलेले आहेत, चोरून मंत्र ऐकत होतीस, त्याचबरोबर ते मंत्र गुणगुणलेले आहेत. आणि गंगाधर शास्त्री बोलत असतात. रामा तिथे येतो आणि म्हणत असतो, अहो काय, असं शक्यच नाही हो, रोज आमच्या 2 गायत्री आहेत त्यांच्या मागे ती फिरत असते, मंत्र म्हणणं शक्यच नाहीये. लयत लय ती हायक हायक म्हणली असेल, दुसरं काहीच ती बोलू शकणार नाही. गंगाधर शास्त्री म्हणतात तू तर तिची बाजू घेऊ नकोस, कारण तिनं जे केलेलं आहे ते आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. खूप मोठं पातक झालेलं आहे, धर्म बुडवण्याचं पातक झालेलं आहे. त्यामुळं आता वाचवत असेल तर धर्मच तिला वाचवेल. त्यात पहिली शिक्षा तुला ही सुनावली जात आहे की तुझ्या 2 गायी आहेत त्या तू महादेवासाठी द्यायच्या आहेत असं सांगितलं जातं. तेव्हा तो म्हणत असतो की अहो नाही हो, कसं देणार, माझ्या मुलांचं पोटाचं पाण्याचं काय होईल, माझं उदरनिर्वाहाचं ते साधन आहे, मी नाही देऊ शकत असं तो म्हणतो. तेव्हा आता तुला हे करावंच लागणार आहे असं गंगाधर शास्त्रींनी सांगितलेलं असतं आणि त्याच्या 2 गाया काढून घेतल्या जातात. आता पुढची शिक्षा, आता सुमनला सांगितलं जातं हे उकळतं तेल आहे, त्यातलं नाणं तू काढायचं. जर तुझं पाप झालेलं नसेल तर तुझ्या हाताला काही होणार नाही, ते नाणं तुला मिळेल. पण जर तुझ्याकडून पाप झालेलं असेल तर तुझा हात जळेल आणि ते नाणं सुद्धा तू काढू शकणार नाही असं सुमनला सांगितलं जातं. इतकी भयानक शिक्षा दिलेली असते. तिथे चुलीवरती कढई तेलाची मांडलेली असते, त्यात तेल उकळत असतं आणि सुमनला सांगितलं जातं की यातलं ते काढायचं आहे नाणं. गंगाधर शास्त्री वरती त्यांच्या त्या गच्चीमध्ये उभे असतात आणि तिथून ते नाणं जे आहे ते त्या कढईमध्ये टाकतात. सगळेजण पाहत असतात. पारू आणि सावित्री दोघींना तर खूप टेन्शन म्हणजे भीती वाटत असते की हे सगळं काय आहे आणि ही जी प्रथा आहे ती चालू झालेली असते. सुमन मात्र रडत असते, नाही हो, माझे हे हात आहेत, हातावरचं पोट आहे, माझ्या हाताला काय झालं तर माझ्या मुलांचं काय होईल, कारण हे कष्ट करायला हात लागत असतात आणि आज जर त्या उकळत्या तेलामध्ये आपण हात टाकले तर नक्कीच आपल्या बाबतीत काहीतरी घडेल अशी भीती तिच्या मनात असते. तेव्हा मात्र गंगाधर शास्त्री म्हणत असतात की खरंच जर असं काही झालं तर हे सगळं जे काही घडत आहे आणि अशा पद्धतीने झालं, तुझं जर पाप झालेलं असेल तर हे तुला भोगावं लागणारच आहे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आता समोर येत असतात आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सावित्रीबाई धावतच निघालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र सावित्रीबाई हे सगळं जे काय आहे ते पाहिल्यामुळं त्यांना धक्का बसलेला असतो. त्या खूप घाबरलेल्या असतात, त्या रडत असतात आणि त्या निघालेल्या असतात. आणि त्याच वेळी घरी आल्यानंतर जेव्हा पारू त्यांना म्हणते की तिने फक्त मंत्र ऐकले तर तिला ही शिक्षा मिळालेली आहे, नक्की काय होणार आहे, कारण तुम्ही तर अक्षर गिरवत आहात, त्याचा परिणाम काय होईल तेच कळत नाहीये असं सावित्री आणि पारू बोलत आहेत. आता पारूने हे बोलल्यामुळं सावित्रीला भीती वाटायला लागली. आता सावित्री आणि ज्योतिबा दोघंही बोलत आहेत. सावित्रीबाई म्हणतात की माझ्या शिक्षणामुळे जर माझ्या कुटुंबावर संकट येणार असेल, माझ्या घरातल्या सगळ्यांना जर शास्त्री वेटीस धरणार असतील तर मला हे शिक्षण नको आहे, नकोय मला नाही अक्षरं गिरवायची. तेव्हा ज्योती म्हणतात इतके दिवस जे केलं ते नाटक होतं, दिखावा होता,
सावित्री म्हणते, रात्रीचा दिवस करून मी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी एवढं सगळं करत होते. तेव्हा ज्योतिबांना खूप राग आलेला आहे, ते खूप चिडलेले आहेत. ते म्हणत असतात की म्हणजे इतके दिवस तू जे केलेलं आहे ते नाटक होतं आणि आत्ता जे आहे ते सगळं सांगते तेच तुझ्या मनात आहे, तुझ्या मनातच नाहीये, म्हणून तर तू पहिल्यापासून नकार दिलेला आहे आणि सगळा दिखावा केलेला आहे. हे ऐकल्यानंतर सावित्रीबाईंना खूप वाईट वाटतं. ते म्हणतात की तुम्हाला जे समजायचे ते समजा, पण मी कोणतंही नाटक वगैरे केलेलं नाही, असं सावित्रीबाईंनी स्वतः सांगितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.